आजकाल आपण अनेक रुग्णांना असं बघतो की त्यांना मूळव्याध होतोय. मूळव्याध नेमकं काय आज आपण समजून घेऊया. मूळव्याधच्या 4 ग्रेड आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 ग्रेड जे आहेत त्यामध्ये फर्स्ट ग्रेडमध्ये काय होतं, तुमचे ज्या आतल्या ज्या मसल्स आहेत तर त्याला आपण कुशन्स म्हणतो. तर ते कुशन्स बऱ्याचदा सुजून येतात, दुखतात. जेव्हा ही स्टूल पास करतो त्यावेळेस तिथे त्रास होतो. त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये काय होतं, की फक्त दुखतच नाही तर ती जागा थोडीशी बाहेरही आल्यासारखी जाणवते, म्हणजे एखादा कोंब तिथे आपल्याला बाहेर जाणवतो. थर्ड स्टेजमध्ये असं होतं, की ती पूर्णच जागा बाहेर येते, पण हाताने जर तिला ढकललं तर ती मध्येही जाते. आणि फोर्थ स्टेजमध्ये पूर्ण जागा बाहेर येते, पण तिला प्रत्येक वेळी हाताने मेकॅनिकली तिला आतही ढकलावं लागतं. त्रास खूप जास्त सहन न झाल्याने रुग्ण बऱ्याचदा ऑपरेशनसुद्धा करतात, म्हणजे सर्जरी करून टाकतात. मग सर्जरी केल्यानंतर काय होतं, काही दिवसानंतर पुन्हाही तो त्रास उद्भवू शकतो. उद्भवेल असंच नाही, पण उद्भवू शकतो. तर जर रुग्णाने फर्स्ट आणि सेकंड स्टेजला जर त्याला निदान होत आहे, की मला काहीतरी असं त्रास होतोय किंवा फर्स्ट स्टेजमध्ये त्याला जाणवत आहे, कुठेतरी सूज येत आहे, त्रास होतोय, तर नक्कीच त्याला होमिओपॅथीच्या मदतीने आपण बरं करू शकतो. मी तर थर्ड आणि फोर्थ स्टेजचे सुद्धा अनेक रुग्ण बघितले, त्यांना आम्ही सर्जरीपासून वाचवलेत. म्हणजे न कुठली शस्त्रक्रिया करता सुद्धा आम्ही त्याला बरं केलंय. तर मित्रांनो, जर तुम्हाला मूळव्याधसारख्या समस्या असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या सेंटरला संपर्क साधू शकता आणि यातनं एक चांगलं सोल्युशन मिळवू शकता.